नमस्कार मैत्रिणींनो, माझा यूट्यूब चॅनल सरलास फॅशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। सध्या खूप ट्रेंडमध्ये चालणारी ही स्लीव्स डिझाईन आपण इथं आज बनवणार आहोत। यासाठी पहिले मी पेपर कटिंग केलेलं आहे, त्यांचे मेजरमेंट इथं टाकलेलं आहे, आपण बघू शकता। स्लीव्सची लंबाई आहे 10 इंच, 7 इंच हे मी कटिंग केलेलं आहे इथं, आणि काठची लंबाई आहे 5 इंच। मी आधी स्लीव्सचं कटिंग करून घेतलेलं आहे। या ठिकाणी आपण स्लीव्सचा डबलचा कपडा घ्यायचा आहे आणि 2-2 इंचावरती दोघी साईडने अशा प्रकारे सेंटरमध्ये कट लावून दोघी साईडने 2-2 इंचाचे निशाण करायचे आहे। दोघी साईडने निशाण करायचे आहे 2-2 इंचावरती। अशा प्रकारे आपल्याला 5 वेळेस निशाण करायचे आहे। सध्या ही डिझाईन खूप ट्रेंडमध्ये चालत आहे। ही डिझाईन मी एका मुलीच्या हळदीच्या ब्लाऊजसाठी तयार केलेली आहे। त्याचा फायनल लुक तुम्हाला दाखवेल। हे बघा, या प्रकारे 2-2 इंचावरती आपल्याला इथं मार्किंग करत चालायचं आहे। हे बघा, दोघी साईडने मी या ठिकाणी मार्किंग केलेलं आहे। आता सेंटरमध्ये 2-2 इंचा जिथं मार्किंग केलं आहे तिथं आपल्याला लहान लहान चुन्या घ्यायच्या आहे। अशा प्रकारे 4 ते 5 चुन्या एका साईडने आणि 4 ते 5 चुन्या दुसऱ्या साईडने, अशा प्रकारे दोघी साईडने आपल्याला या इथे चुन्या घ्यायच्या आहे। एका ठिकाणी या चुन्या त्याच्यावरती आपण शिलाई करायची। हे बघा, आता दुसऱ्या साईडने पण अशा प्रकारे 2-2 इंचावरती निशाण केलेले आहे, तिथं मी चुन्या घेत आहे। अशा प्रकारे ही डिझाईन आपल्याला बनवायची आहे। इथं खूप सोपी आहे ही डिझाईन बनवणं आणि दिसायला पण खूप छान दिसते। अशा प्रकारे ही पफ स्लीव्स बनवून तयार होईल या ठिकाणी। हे बघा, एक्स्ट्रा कपडा कापून घ्यायचा आहे, दोरी वगैरे। याच प्रकारे आपल्याला वरची साईड, शोल्डरची साईडने आता पहिले खालच्या साईडने करायचं आहे चुन्या, मग त्यानंतर वरच्या साईडने चुन्या घ्यायच्या आहे। हे प्रकारे व्यवस्थित ॲडजस्ट करून आपल्याला इथं चुन्या घ्यायच्या आहे। वरच्या साईडने पण पफ बनेल अशा चुन्या घ्यायच्या आहे। तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही अशा प्रकारे मी लावल्या आहे तिथं पिना लावून घ्यायच्या, म्हणजे कपडा सरकणार नाही, कारण की हा सिल्कचा कपडा असतो तो खूप सरकतो। म्हणून अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी पिना करून घ्यायचा, जेणेकरून आपण शिलाई टाकताना चुन्या इकडच्या तिकडे होणार नाही आणि फिनिशिंग व्यवस्थित राहील। हे बघा, अशा प्रकारे आपल्याला पिना लावत चालायचं आहे आणि चुन्या घेत चालायच्या आहे, जेणेकरून हे कपडा सरकणार नाही। तुम्ही अगर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा। हे बघा, अशा प्रकारे मी सगळ्या साईडने पिना लावून घेतल्या आहे आणि हळूहळू याच्यावरती मी शिलाई टाकणार आहे। हे बघा, काही पिना आणि नसल्यामुळे काही कुसत नाही आहे तिथं, मी ते ॲडजस्ट केलं आहे आणि अशा प्रकारे सगळ्या चुन्यांना आपल्याला पिना लावून घ्यायचा आहे। हे बघा, आता पिना लावून झालं आहे। आता मी इथं शिलाई करणार आहे। हे बघा, अगदी व्यवस्थित फिनिशिंगने आपल्याला या ठिकाणी एक चुनीवरती व्यवस्थित शेपच्या हिशोबाने आपल्याला इथं चुन्या लावायच्या आहे, जेणेकरून अगदी व्यवस्थित आणि शेपमध्ये पफ दिसला पाहिजे। हे बघा, या ठिकाणी मी सगळ्या चुन्यांवरती शिलाई लावलेली आहे। हे बघा, हे स्लीव्स बनवून इथं तयार झाले आहे। मग मी पिना काढून घेणार आहे आणि जे एक्स्ट्रा कपडा बचत असेल त्यांना मी कट करून घेणार आहे। आता मी जी स्लीव्स कटिंग केली होती त्याच्यावरती बाही ठेवून देणार आहे आणि त्याच्यावरती पण पेपरवरती बाहीचं जे कटिंग केलेलं होतं त्याच्यावरती हळूहळू शिलाई टाकणार आहे। अगदी फिनिशिंगने ही शिलाई हळूहळू टाकायची आहे, घाई करायची नाही। हे बघा, अशा प्रकारे पूर्ण पेपरवरती मी इथं शिलाई लावणार आहे। इथे या ठिकाणी माझा दोरा तुटून गेला होता मशीनचा, मी नवीन दोरा टाकून व्यवस्थित अशा प्रकारे शिलाई लावत आहे। हे बघा, अशाच प्रकारे आपल्याला खालच्या साईडने पण शिलाई लावून घ्यायची आहे, घाई करायची नाही, हळूहळू शिलाई लावायची। हे बघा, इथं मी पूर्ण शिलाई लावून घेणार आहे। हे बघा, त्यानंतर जे जास्त कपडा उरत असेल दोघा साईडने, पफच्या साईडने, आता तो कपडा मी इथं कापून घेणार आहे। तो सगळा कपडा
कट करून घ्यायचे. अगदी व्यवस्थित शेपमध्ये स्लीव्स दिसली पाहिजे. अशा प्रकारे पेपर ज्या साईडने कट केलेला आहे जशा आकाराने तसंच आपल्याला स्लीव्सची कटिंग करायची आहे. हे बघा इथं स्लीव्सचा हा बघा किती सुंदर आणि छान पफ बनवून तयार झालेला आहे. त्यानंतर आपल्याला जे पेपर कटिंग केलेलं होतं ते आपल्याला काढून टाकायचं आहे. आणि त्यानंतर मी जे 5.5 इंचाचे जे स्लीव्सचे काठ होते ते काठ या ठिकाणी मी लावणार आहे. टोटल स्लीव्सची लंबाई 10 इंच होती. हे बघा हे काठ आहे, हे मी आता इथं लावणार आहे. अशा प्रकारे वरतून यांना ठेवून शिलाई करून घ्यायची आहे. हे बघा इथं वरतून पण एक शिलाई टाकून घ्यायची आहे. त्यानंतर मी इथं पहिले अस्तरवरती कटिंग केलेलं होतं ते हे बघा अस्तरवरती जे कटिंग केलेलं होतं ते ठेवून द्यायचं आहे. आणि स्लीव्सवरती जशा प्रकारे आपण नॉर्मल स्लीव्सला अस्तर अटॅच करतो त्याच प्रकारे इथं नॉर्मल आपल्याला अस्तर लावून द्यायचं आहे. हे बघा जसं आपण नॉर्मल स्लीव्सला अटॅच करतो त्याच प्रकारे अटॅच करून चारही बाजूने त्याला अगदी व्यवस्थित पॅक करून द्यायचे आहे. या ठिकाणी अशा प्रकारे शिलाई टाकायची आहे आणि पूर्ण साईडने त्याला पॅक करायचं आहे. ही स्लीव्स बनवून खूप छान दिसते. सध्या ही स्लीव्स खूप ट्रेंडमध्ये चालत आहे. लग्नात नवरीचे ब्लाऊज असो का कोणाचेही ब्लाऊज असो अशा प्रकारचे स्लीव्स खूप शिवल्या जात आहे. म्हणून तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला सांगाल तुम्हाला माझा व्हिडिओ कसा लागला. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.